बारामतीच्या विमान अपघातामध्ये 5 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र त्या विमानामध्ये दादा नव्हतेच, दादा जिवंत आहेत अशी एक धक्का देणारी बाब आता पुढे येते. 28 जानेवारी रोजी बारामतीमध्ये एक विमान अपघात झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. अजितदादांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आणि सगळ्यांना पहिला मोठा धक्का बसला. पण थांबा, ही गोष्ट इथंच संपत नाही. आज सकाळी अचानक एक अशी माहिती समोर आली आहे जी या संपूर्ण प्रकरणालाच वेगळं वळण देते. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय. अपघात होण्याच्या अवघ्या 10 मिनिट आधी दादांनी एका व्यक्तीला फोन कॉल केला होता आणि या कॉलची रेकॉर्डिंग आता समोर आलेली आहे. त्या रेकॉर्डिंग मध्ये दादा घाबरलेले नाहीयेत, उलट काळजी करू नका बेट्यांनो असा शब्द ऐकू येत असल्याचा दावा केला जातोय. मग प्रश्न असा आहे की जर दादांचा अपघात मृत्यू झाला नसेल तर हा फोन नेमका कोणी केला? या ठिकाणी दुसरा मोठा संशय उभा राहतो. विमानामध्ये 5 जण होते असं सांगितलं गेलं, पण नंतर कागदपत्रामध्ये 6 जणांची नोंद सापडली. मग 6वा प्रवासी कोण होता? तो नेमका व्यक्ती कुठे गेला? ते दादा तर नव्हते ना? या ज्या गावकऱ्यांनी विमान कोसळताना हवेमध्ये काहीतरी वेगळं पॅराशूट सारखं दिसल्याचा दावा देखील या ठिकाणी केलेला होता. पायलटच्या पत्नीनं देखील माझे पती जिवंत आहेत असा थेट दावा केल्याचा संशय त्यामुळे आणखीन बळावलाय. सर्वात धक्का कदाचित म्हणजे त्या विमानतळावरून दादा मुंबईला निघाले होते तिथल्या सीसीटीव्ही फुटेज अजूनही समोर आलेले नाहीयेत. घड्याळावरून मृतदेह ओळखण्यात आला असं सांगितलं गेलं, पण इतक्या भीषण आगीमध्ये घड्याळ कसं सुरक्षित राहिलं हा छोटासा प्रश्न हा लोकांना पडलेला आहे. हा अपघात होता की दुसरं काही होतं? दादा जिवंत आहेत का? दादा परत येणार आहेत का? की हे फक्त अफवा आहे की एक दाबून टाकलेलं सत्य आहे? पुरावे, दावे आणि ते धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग या विशेष व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत. आणि खरंच दादा परत येणार आहेत का? 9 तारखेला जो गौप्यस्फोट होणार होता तो होणार आहे का? हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला संपूर्णपणे बघत राहा. बारामतीच्या विमान अपघातामध्ये ज्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याचं सांगितलंय त्या विमानात दादा नव्हतेच अशी एक धक्कादायक माहिती आता समोर येते. त्यामुळे या विमान अपघातामागचा दाबून ठेवलं गेलेलं सत्य हळूहळू उघड होऊ लागलंय. अपघात होण्याच्या अवघ्या 10 मिनिट आधी दादांनी एका व्यक्तीला फोन केला होता असा दावा केला जातोय. ज्या व्यक्तीनं माध्यमांसमोर येऊन कॉल रेकॉर्डिंग ऐकवली असून त्या रेकॉर्डिंग मध्ये दादा नेमकं काय बोलले हे आता समोर आलंय. कालपर्यंत एका प्रकरणामध्ये वेगवेगळे दावे आणि शक्यता वर्तवल्या जात होत्या, मात्र एका कॉल रेकॉर्डिंगमुळे संपूर्ण चित्रच बदललंय. कारण या रेकॉर्डिंगमुळे अशी शक्यता पुढे येते की दादा अजूनही जिवंत आहेत आणि त्यांना लपवण्यात आलेलं आहे. सोशल मीडियावर आणि सर्वसामान्य लोकांमध्ये या चर्चा अधिकच रंगू लागल्यात. मग खरंच दादा जिवंत आहेत का असा प्रश्न अनेक जण उपस्थित करतात. काही लोक असंही म्हणू लागलेत की अपघात बारामतीत दाखवण्यात आलेल्या विमानामध्ये दादा नव्हते, त्यामुळे सर्वत्र अजितदादा परत येणार अशा चर्चांना आता उधाण आलंय. याबद्दलचा एक महत्त्वाचा रिपोर्ट येणं बाकी आहे. ब्लॅक बॉक्स ज्यावेळी आता खोलण्यात येणार त्यावेळी ब्लॅक बॉक्समध्ये जी काही माहिती आहे ती समोर येणार आहे. आणि ही जी माहिती आहे ती सूत्रांमार्फत आणि संशयित लोकांनी जे चर्चा केली त्यांच्या चर्चेमार्फत आलेली आहे. पण आजपर्यंत अजितदादा जिवंत असल्याची कुठलीही अधिकृत पुरावा समोर आलेला नाहीये. अधिकृतपणे दादांवर अंत्यसंस्कार झालेले आहेत. त्या सरकार आता वेगवेगळ्या पुराव्यांची तपासणी करत आहे. इथे एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे की हे सर्व माहिती सोशल मीडियावरती त्यावरती होणारे दावे, त्यावरती होणारी चर्चा याच्या माध्यमातून आपण घेतलेली आहे आणि त्या पुराव्यांवरती आधारित आहे. या व्हिडिओचा आणि चॅनलचा ह्या दाव्यांवरती काहीही संबंध नाही. तुमची नेमकी यावरती काय प्रतिक्रिया आहे आणि दादा खरंच आपल्यामध्ये परत येणार आहेत का की ह्या फक्त अफवा आहेत हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.